मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तान् सञ्जीवयत्त किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुक या देवा या करी यावरी न करावा अधीर अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोज तेजस्फुरदीप्तदेशं यदिन्द्राय देवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्र उवाच परम मंगलमय वातावरणामध्ये अतिशय प्रारंभिक साधकांना गीतेचा परिचय व्हावा याकरिता गेल्या काही दिवसापासून आपण चिंतन करत आहोत. आपण पाहिलं कालच्या पाठामध्ये की श्रीमद भगवद्गीता ही विशेष आहे. याचं कारण असं की बाकीचे जे शास्त्र आहे त्या शास्त्रांचे वक्ते कोणीतरी जीव आहे, कोणीतरी साधक आहेत, काही सिद्ध आहेत, पण गीतेच्या बाबतीमध्ये मात्र स्वतः भगवान परमात्माच या ठिकाणी अर्जुनाच्या शंकांचं निरसन करत असल्यामुळे इतर ग्रंथांमध्ये आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे? महात्म्यामध्येच व्यास ऋषी वर्णन करतात, या स्वयंपद्मनाभस्य मुख पद्मात्मनिश्चितः. ह्या ठिकाणी स्वतः साक्षात भगवान परमात्माच्या मुखातून प्रकट झालेलं शास्त्र असल्यामुळे इतर शास्त्रांमध्ये प्रवृत्त होण्याची गरज काय नाही का, की म्हणणे शास्त्र विस्तार आहे असं. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी सज्जना हो, गीतेला समजून घेणं गरजेचं आहे. कोणताही ग्रंथ ज्यावेळेस अध्ययनाला तुम्ही घेता त्यावेळेस त्या ग्रंथाची उत्पत्ती ज्या वेळी झाली, ज्या ठिकाणी झाली, ज्यांच्याद्वारे झाली, त्या सर्व पात्रांना, त्या सर्व ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व असतं. कारण असं की तुमच्या वेळेचा, प्रसंगाचा, ठिकाणाचा त्या ग्रंथावर विशेष परिणाम होत असतो. सज्जना हो, आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता जी आहे ती श्रीमद भगवद्गीता, या श्रीमद भगवद्गीतेच्या जर तुम्ही उगमस्थान जर कुठे पाहिला असेल तर हे कुरुक्षेत्रावर आहे. कुरुक्षेत्र म्हणजे काय याचाही विचार आपल्याला करायचा आहे. धर्मक्षेत्र म्हणजे काय याचाही विचार आपल्याला करायचा आहे. पण सर्वात प्रथम आपल्याला हे चिंतन करणं गरजेचं आहे की श्रीमद भगवद्गीता, या श्रीमद भगवद्गीता कोणत्या ग्रंथामध्ये आलेली आहे. सामान्य साधकांसाठी हे सगळं चाललेलं आहे, तुम्हाला कल्पना आहे. तर महाभारतामध्ये आलेले आहे. आणि ह्या हिंदू धर्मामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या काव्यसंग्रहांमध्ये, या संपूर्ण वाङ्मयामध्ये, ज्यामध्ये संस्कृत वाङ्मय असेल आणि इथं आंग्ल भाषेमध्ये जेवढं वाङ्मय आतापर्यंत ह्या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे, त्या सर्व वाङ्मयांमध्ये सर्वश्रेष्ठ वाङ्मय कोणतं असेल, सर्वात मोठं वाङ्मय कोणतं असेल तर ते म्हणजे महाभारत आहे. तर महाभारत फार मोठं वाङ्मय आहे. फार मोठं म्हणण्यापेक्षा 1,00,000 लक्षपेक्षा जास्त ज्याच्यामध्ये श्लोकाची संख्या आहे, असं हे मोठं वाङ्मय आहे. अनेक खंड आहेत, आलं लक्षात. आणि अनेक खंडांमध्ये ही बृहत कथा ही महाभारताची आहे. आणि ज्ञानोबाराय ज्यावेळेस या महाभारताचं वर्णन करतात तर ज्ञानोबाराय तर म्हणतात की हा ग्रंथ नाही, हा ग्रंथ गुरुवतीचा ठाव. म्हणून ह्या काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव. हा काव्याराव आहे, म्हणजे काव्यांमधला असणारा राजा म्हणजे काय असेल तर महाभारत आहे, आलं लक्षात.
सर्वश्रेष्ठ ग्रंथ असा कोणता असेल तर हे महाभारत ग्रंथ आहे. कारण या महाभारत ग्रंथामध्ये फार व्यापक पद्धतीने जगातील सर्व मुद्द्यांचं विश्लेषण, जगातील सगळ्या प्रश्नांचं उत्तर या महाभारतामध्ये आहे. म्हणून नाना कथारूपी भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची, असे महाभारताचं वर्णन केलेलं आहे. महाभारताची विशेषता अशी आहे की नाना कथारूपी भारती, एक कथा नाहीये, नाना म्हणजे अनंत कथा आहेत, खूप साऱ्या कथा आहेत. आणि त्या सर्व कथा माणसाच्या जीवनाला मार्ग देणाऱ्या आहेत, एक दृष्टी देणाऱ्या आहेत. एक तुम्हाला खरं सांगू, एक चांगली जी कथा असते ना, एक चांगलं जे कथानक असतं ना, ते मांडल्यानंतर अजरामर होत असत. म्हणून तुम्हाला माहिती असेल आपल्या वाङ्मयामध्ये एक नल आणि दमयंतीचं कथानक आलेलं आहे. आपल्या वाङ्मयामध्ये गोकर्ण आख्यान आलेलं आहे. आपल्या वाङ्मयामध्ये शिवीराजाचे चिंतन आलेलं आहे. अशा अद्भुत कथांचं वर्णन केलेलं आहे की त्या कथांची कल्पना सुद्धा बाहेरच्या देशातले लोक करू शकत नाहीत. एकदा स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता की स्वप्नामध्ये ह्या त्यांना प्रश्न विचारला की का हो तुमच्या देशामध्ये जे कथानक प्रसिद्ध आहे हरिश्चंद्र राजाचं, की त्यांनी स्वप्नामध्ये राज्य दान दिलं आणि स्वप्नात दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी ज्यावेळेस उठले आणि उठल्यानंतर जागृती अवस्थेत पुन्हा स्वप्नात दान दिलंय म्हणून जागृती अवस्थेत दान दिलंय, हे तुम्हाला पटतं का? हे खरं असेल असं तुम्हाला वाटतं का? असं विचारल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांना फार सुंदर असं उत्तर दिलं. ते म्हणतात की हे जरी कदाचित तुम्हाला खोटं वाटत असेल, खरं वाटत नसेल, पण सज्जना हो, एवढी उदात्त कल्पना करण्याचं सामर्थ्य तरी तुमच्यामध्ये आहे का? ते हिंदू धर्मामध्ये आहे. ही कल्पना तरी तुमच्या स्वप्नामध्ये येऊ शकते का? म्हणजे एवढं मोठं वाङ्मय आणि एवढा उदात्त विचार हे फक्त आपल्या हिंदू धर्मांमध्ये आणि हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून महाभारतामधलं हे जे प्रसंग आहे हा युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगापूर्वी हे तत्वज्ञानाचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. सज्जना हो, आणि म्हणून हा ज्ञानेश्वर महाराज तर एके ठिकाणी अर्थातच ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी नामक ग्रंथातील अगदी 46व्या श्लोका ओवीमध्ये पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्येच म्हणतात की म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकितीही येणे कारणे महिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रया. महाभारतात जे नाही ना हे जगात नाही. म्हणजेच काय, महाभारतामध्ये जे जे घडलेलं आहे तेच तेच पुन्हा 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 या सृष्टीमध्ये घडत आहे. नवीन कोणतीही गोष्ट घडत नाहीये. रूपांतरित होत आहेत, पात्र बदलतायत, नावं बदलतायत, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाभारतात जे घडतंय तेच वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या घटनांनी या ठिकाणी प्रगट होतोय. म्हणून महाभारतात जे नाही ते जगामध्ये नाही असं अतिशयोक्ती वर्णन असं म्हणता येणार नाही, पण ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलेलं आहे. आणि अशा महाभारतामध्ये ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग घडलेला आहे तुम्हाला त्याचा संपूर्ण वृत्तांत माहिती आहे, कशा पद्धतीने घडलेला आहे, काय भूमिका आहे, पांडवांचं म्हणणं काय आहे, कौरवांचं म्हणणं काय आहे, यामध्ये संपूर्ण कथानक सर्वांना विदित आहे. द्यूतामध्ये ज्या वेळेस पांडव सर्व हारलेले, सर्व राज्य हारलेलं आहे, द्रौपदीचे निर्वसना झालेली आहे, त्यानंतर वनगमन झालेलं आहे, अनेक वर्ष वनांमध्ये पांडवांनी घालवलेले आहेत, अज्ञातवास घालवलेला आहे, आणि त्यानंतर स्वतःच्या हक्काच्या राज्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळेस हे पाचही पांडव युद्धासाठी प्रवृत्त होत आहेत आणि त्यासाठी सर्व बाजूनी त्यांच्या बाजूनी काही मंडळी उपस्थित आहेत, कौरवांच्या बाजूनी काही मंडळी उपस्थित आहेत, आणि अशी सगळी मंडळी कुरुक्षेत्रावर आलेली आहे. तर हे कुरुक्षेत्रावर जमलेली सगळी मंडळी आहेत.
कुरुक्षेत्र कुठं आहे हे जर समजून घ्यायचं असेल, आजही त्या क्षेत्राला कुरुक्षेत्र नावच आहे. त्या कुरुक्षेत्र म्हणजे आत्ताच्या दिल्ली अर्थात हस्तिनापुरापासून 100-200 किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या ठिकाणी सर्व मंडळी युद्धाच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि असं असताना मात्र हस्तिनापुरामध्ये असलेल्या ह्या धृतराष्ट्राला अशी जिज्ञासा झालेली आहे की माझे आणि पांडवाचे पंडूराजाचे म्हणजे माझ्या भावाचे ही सगळी मंडळी युद्धाच्या इच्छेने जे कुरुक्षेत्रामध्ये उपस्थित झालेले आहेत ते नक्की काय करतायत बरं, कुठपर्यंत आलंय युद्ध, अशी जिज्ञासा निर्माण झालेली आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की खरं तर या विश्वाच्या पाठीवर जेवढे म्हणून ग्रंथ निर्माण, जेवढं म्हणून तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे ते सगळंच्या सगळं तत्वज्ञान एका अंध व्यक्तीपासून निर्माण झालेलं आहे. त्याचं जन्मस्थान एक अज्ञानी व्यक्ती, अंध व्यक्ती म्हणजे अज्ञानी व्यक्ती, आणि या अज्ञानी व्यक्तीच्या जिज्ञासेपोटी आपल्या सर्वांना हे सगळं लाभतंय खरं सांगायचं म्हणजे. म्हणून मी तर अतिशयोक्त पद्धतीने म्हणत असतो की ज्या पद्धतीने तुम्ही अर्जुनाचे उपकार मानता, ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचे उपकार मानता, ज्या पद्धतीने संजयाचे उपकार मानता, त्या पद्धतीने धृतराष्ट्राचे सुद्धा उपकार मानले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, धृतराष्ट्र जर नसता तर गीता आपल्याला उपलब्ध झाली नसते. धृतराष्ट्राने जर विचारलंच नसतं तर आपल्याला कोणी सांगितलं असतं. आणि म्हणून या धृतराष्ट्र रूपी पात्राला विचारणं गरजेचं आहे. ज्ञानोबारायांनी या धृतराष्ट्राला वेळोवेळी ज्ञानेश्वरीमध्ये आणलेलं आहे. अर्थात आपला गीतेचा पाठ असल्यामुळे आपण फक्त गीतेवर जास्त करून चिंतन करणार आहोत. ओघापोटी काही ज्ञानेश्वरीचे दाखले आले तर आपण ते स्वीकारणार आहोत. स्वतंत्र गीतेचं चिंतन झाल्यानंतर मग पुन्हा एकदा आपण त्या गीतेच्या टीकेवर असलेलं शांकर भाष्य असेल, आदी करून जी टीका आहेत त्यातील सर्वश्रेष्ठ टीका म्हणजे आमची ज्ञानेश्वरी, लाडकी ज्ञानेश्वरी, तिचंही चिंतन आपण करूया. पण सुरुवातीच्या घडीला ह्या धृतराष्ट्राला समजून घेणं गरजेचं आहे. धृतराष्ट्र कसा आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात, हा धृतराष्ट्र फक्त बाहेरून आंधळा नाही तर आतून सुद्धा आंधळा आहे. त्याला आपपर भाव आहे. मृत्यू समोर असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये आपपर भाव आहे असा व्यक्ती खऱ्या अर्थाने काय असतो, आंधळा असतो. असू द्या, मला चिंतन असं करायचं आहे की या श्रीमद भगवत गीता ही 700 श्लोकांची गीता आहे आणि या 700 श्लोकांपैकी एकच श्लोक फक्त धृतराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे आणि तो म्हणजे पहिला एकच श्लोक, आणि त्या एका श्लोकानंतर मग मात्र संजयाने उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या हस्तिनापुरामध्ये असलेल्या धृतराष्ट्र संजयाला पाचारण केलेलं आहे आणि संजयाला विचारू लागलेला आहे की बाबा रे, की ही जे कुरुक्षेत्रामध्ये माझे आणि पंडूराजाची जी मुलं आहेत ती जी युद्धाच्या इच्छेने त्या ठिकाणी एकत्रित झालेली आहेत, मला सांग ते नक्की काय करतायत, काय करतायत ते मला सांग. आणि असं म्हटल्यानंतर संजय त्या ठिकाणी उत्तर देऊ लागलेलं आहे. आता ही मी पात्र समजून सांगत असताना मला एक सांगायचं आहे की या संजयामध्ये एक दिव्य शक्ती आहे. संजयामध्ये 2 दिव्य शक्ती आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. पहिली जी दिव्य शक्ती आहे त्याला मराठीमध्ये सांगायची तर दूरदर्शन. संजय इथे बसून म्हणजे आपल्या जागेवर बसून कुठल्याही ठिकाणाचं दर्शन घेऊ शकतो. कुठल्याही ठिकाणाचं लख त्याला ती सगळी दिशा, त्या सगळ्या घटना अशा समोर ज्याप्रमाणे आपण पाहतोय, आरशामध्ये आपला चेहरा पाहतो त्या पद्धतीने त्या सगळ्या घटना दिसत असतात. ही अलौकिक शक्ती संजयापाशी आहे. आणि दुसरी शक्ती कोणाची असेल, दुसरी शक्ती कोणती असेल तर त्याला दूरश्रवण शक्ती असं म्हणायला काही हरकत नाही. दूरध्वनी आणि दूरदर्शन या 2 अलौकिक शक्तींचा विकास या संजयापाशी झालेला आहे. आता हे संजय पात्र हे सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे. आता एखाद्याला वाटेल की काय रे बाबा, असं कुठं होत असतं का, हा 100-200 किलोमीटरच्या अंतरावर हस्तिनापुरामध्ये कुरुक्षेत्रामध्ये बसलेला हा संजय कुरुक्षेत्रामध्ये काय चाललंय हे धृतराष्ट्राला सांगतोय आणि एवढ्या लांबचं संजयाला दिसतं कसं. तर सज्जना हो, आजही विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. अनेक असे
इतिहासामध्येही आत्ताही आणि यापुढे असे अनेक अलौकिक पुरुष होऊन गेलेले आहेत की त्यांच्यामध्ये अलौकिक शक्तींचा संचार झालेला आहे. अलौकिक शक्तीचा संचार जरी झाला तरी तो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. उदाहरणार्थ अनेक सांगता येतील. आपल्या भारत भूमीमध्ये रामानुज झाले. हा अत्यंत अलौकिक गणितज्ञ झाले की त्या गणितज्ञांच्या बाबतीमध्ये त्यांनी घातलेली जी प्रमेय आहे, त्यांनी जे घातलेले गणिताचे जे सिद्धांत आहे, ते सिद्धांत समजून घेण्याकरता, हे सिद्धांत बरोबर आहेत हे समजून घेण्याकरता अनेक गणितज्ञांनी आपली हयात घालवली आणि ते गणितांचे अलौकिक सिद्धांत रामानुजांनी वयाच्या 8व्या 9व्या 10व्या 12व्या वर्षी त्यांनी काय केले, निर्माण केले, त्यांचा शोध लावला. असे अनेक आहेत. अशा अनेकांचं वर्णन आपल्याला करता येतील. फार कशाला करावं. ज्ञानोबारायांचं पहा. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना साधू संतांनी असं म्हटलेलं आहे, उपस्थिताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. असू द्या, पण ह्या ज्ञानोबारायांची आणि ह्या पुरुषांची तुलना होऊ शकत नाही, कारण ज्ञानोबाराय स्वयंसिद्ध आहेत. आलं लक्षात. नित्य मागलिया जन्म मुक्त झालो असे मुक्त पुरुष असल्यामुळे. परंतु संजयाकडे जरी दूरध्वनी आणि दूरश्रवणाची विद्या असली तरी तो आत्मज्ञानी आहे असं समजायचं काही कारण नाही. तोही जीवच आहे, परंतु त्याच्याकडे एक विशेष उपलब्धी प्राप्त झालेली आहे. निसर्गाने त्याला ती उपलब्धी काय केलेली दिलेली आहे. ज्याप्रमाणे घार अनंत आकाशामध्ये जरी भ्रमण करत असली तरी तिने वरून खाली पाहिलं तर सूक्ष्मातलं सूक्ष्म तिला हे दिसत असतं. म्हणजे तिच्याकडे ही अलौकिक घारीमध्ये शक्ती आहे की दूरदर्शन नावाची त्या घारीकडे काय शक्ती. अनेक योजना ती लांब दूरवर पर्यंत सूक्ष्मातलं सूक्ष्म वस्तू पाहू शकते. त्या पद्धतीने या संजयाला विद्या प्राप्त झालेली आहे. जन हो, या दूरदर्शन आणि ह्या दूरश्रवणाच्या विद्येच्या जोरावर आज या हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राने केलेल्या प्रश्नाचं उत्तर संजय देणार आहे. म्हणून संजय आणि धृतराष्ट्र ही दोन पात्र आहेत की जी सुरुवातीला आलेली आहे. अजून एक गोष्ट सांगू. श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा जो सुरुवात आहे, तत्वज्ञानाचा जो प्रारंभ आहे, तो प्रारंभ आहे 2व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. असोच आनंद व शोचस्तुम प्रज्ञावादांश भाष्ये गतासून गतासूंश नान शोचंती पंडितः. या श्लोकापासून भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून वचन ज्यावेळेस प्रकट व्हायला लावली त्या अर्थी खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाला सुरुवात झाली. त्या आधीचे पहिला अध्याय आहे. हा पहिला विद्या अर्जुन विषाद योगो नाम. हा अर्जुन विषाद योग आहे. गीतेची विशेषता अशी आहे, गीतेमध्ये 18 वेगवेगळ्या विषयांवर चिंतन केलेलं आहे. म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हा अध्याय कोणत्या गोष्टीसाठी खर्च झालेला आहे, कोणत्या गोष्टीचं विशेष रूपाने या ठिकाणी चिंतन केलेलं आहे याचं वर्णन आहे. पहिला अध्याय जो आहे तो अर्जुन विषाद योगो नाम आहे. दुसरा जो अध्याय आहे तो सांख्य योगो नाम आहे. तिसरा अध्याय कर्मयोगो नाम आहे. कर्म संन्यास योगो नाम चतुर्थ अध्याय आहे. आणि अशा क्रमशः वेगवेगळ्या अध्यायांमध्ये त्या वेगवेगळ्या विषयांचं चिंतन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुन विषाद का करू लागला, अर्जुन दुःख का करू लागला, याच्याविषयी चिंतन करण्यासाठी हा पहिला अध्याय खर्च केलेला आहे. अर्जुनाची मनस्थिती आपण समजून घेणार आहे आणि मग भगवान परमात्मा कशा त्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागला हेही समजून घेणार आहे. सज्जना हो, या ठिकाणी धृतराष्ट्र बोलू लागलेला आहे. धृतराष्ट्र वाच. तुम्हाला हे वरती श्लोक दिसत असतील. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हे संजय, ह्या धर्मक्षेत्रामध्ये, या कर्मक्षेत्रामध्ये माझे आणि पांडवाचे जे सर्व मुलं एकत्रित झालेली आहेत, ती युद्धाच्या इच्छेने एकत्रित झालेली आहेत. ती सध्या काय करत आहेत बरं?
काय करत आहेत असा प्रश्न ज्यावेळेस धृतराष्ट्राने विचारलेला आहे, तर धृतराष्ट्र किम कुर्वत संजय, हे संजय हे युद्धाच्या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत, म्हणजे युद्ध करतायत की अजून काय करतायत, या कर्मभूमीमध्ये उतरल्यानंतर कर्म करतायत की कर्मापासून पळतायत, कर्माचं दर्शन करतायत, असा प्रश्न ज्यावेळेस धृतराष्ट्राने विचारलेला आहे, त्यावेळेस धृतराष्ट्राच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संजय बोलू लागलेला आहे. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. या ठिकाणी संजय बोलू लागलेले आहे, दृष्ट्वा तू पांडवानीकम. तो म्हणतोय की पहा, मी काय पाहिलेलं आहे हे राजा, की ज्यावेळेस युद्धाच्या भूमीमध्ये ही सगळी मंडळी उपस्थित झालेली आहेत, त्यावेळेस मात्र ह्या ठिकाणी असलेला जो राजा, अर्थात या युद्धभूमीवर आता राजा कोण आहे, तर दुर्योधन हा राजा आहे. तर दुर्योधन काय करतोय, या दुर्योधनाने समोर पांडवाच्या सैन्यावर अशी दृष्टिक्षेप टाकलेला आहे आणि त्याने सर्व मंडळींना पाहिलं आणि त्यांनी जे पाहिलं ते सांगण्यासाठी आचार्यांपाशी आलेला आहे. दृष्ट्वा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा. दृष्ट्वा तू पांडवानीकम, पांडवांना दुर्योधनाने पाहिलेलं आहे, आणि पाहिल्यानंतर, दृष्ट्वा म्हणजे पाहिल्यानंतर, व्यूढम दुर्योधनस्तदा, या भयासुर असणाऱ्या अशा भल्या मोठ्या सैन्याला त्यांनी काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि मग तो काय करायला लागलेला आहे, आचार्यमुपसंगम्य, आला लक्षात, आचार्यांच्या जवळ गेलेला आहे, राजा वचनमब्रवीत, आणि काय बोलू लागलेला आहे, पश्येतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं च मुं. आणि पांडुपुत्रांना पाहिल्यानंतर आचार्यांपाशी आलेला आहे आणि आचार्यांना म्हणू लागलेला आहे की पाहिलं का आचार्यजी, पाहिलं का तुमच्या समोर युद्धासाठी कोण कोण आलंय बरं. आणि मग ते व्यूढाम द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता, ही द्रुपद पुत्र जे आहेत ना, ती सगळी मंडळी तुमच्या विरोधात युद्ध करण्यासाठी आलेली आहे. तव शिष्येन धीमता म्हणजे तुम्ही ज्यांना शिकवलेलं आहे, सांभाळलेलं आहे, ती सगळी मंडळी तुमच्याबरोबर युद्ध करायला आलेली आहे. वास्तविक अर्जुन किंबहुना पांडवांच्या बाजूने जी सगळे युद्ध करणारी मंडळी आलेली आहेत, ती सुद्धा आचार्यांचे शिष्य आहेत, आणि कौरवांच्या बाजूने जी युद्ध करणारे आहेत ते सुद्धा आचार्यांचेच शिष्य आहेत. परंतु आचार्य मात्र ह्या ठिकाणी कौरवांच्या बाजूने युद्ध करतायत. तुम्ही म्हणसाल का कौरवांच्या बाजूने युद्ध करतायत, त्याचं कारण असं आहे की जरी आचार्यांना धर्माची ज्ञान आहे, परंतु ज्या कौरवांचं अन्न गेल्या अनेक वर्षापासून आचार्य मंडळी खातायत, त्या अन्नाच्या कर्जापोटी त्यांना नाईलाजाने आज कौरवांच्या बाजूने काय करावं लागतंय, युद्ध करावं लागतंय. कौरवांच्या बाजूने त्यांना युद्ध करावं लागतंय, कौरवांच्या बाजूने त्यांना थांबवावं लागतंय. म्हणून मानवी जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं ग्रहण करता, अन्न ग्रहण करत असाल किंवा इतर कोणती गोष्ट ग्रहण करत असाल, एखादी गोष्ट स्वीकारत असाल, तर लक्षात ठेवा, या विश्वामध्ये कुणालाही कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही, त्या बदल्यात तुम्हाला काही ना काही द्यावं लागतंय. आजही तशीच परिस्थिती आहे. आज या ठिकाणी आचार्य दुर्योधनाच्या बरोबर आहेत, त्यांचं मन मात्र पांडवांच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी आचार्यांच्या अंतःकरणामध्ये पांडवाविषयी द्वेष निर्माण व्हावा, त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण व्हावी, आणि म्हणून या ठिकाणी दुर्योधन त्यांना चिथावणी देण्याकरता, त्यांच्या अंतःकरणामध्ये
अग्नी प्रज्वलित करण्याकरता, जेणेकरून आचार्य त्वेषाने या पांडवांबरोबर युद्ध करतील, या हेतूने या ठिकाणी दुर्योधन म्हणतोय की हे पहा, हे तुमचे शिष्य तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी आलेले, हे शिष्य तुमचे आहेत आणि युद्धाची इच्छा करायला सुद्धा तुमच्या बरोबर आलेले आहेत, तुमच्या बरोबर तुमचे शिष्य तुमच्या बरोबर युद्ध करणार आहे, जेणेकरून आचार्य त्यांना त्या गोष्टीचा राग यावा, त्यांचं अंतःकरण दुःखित व्हावं आणि ते त्वेषाने आपल्या शिष्यांबरोबर युद्ध करावे. वास्तविक हे खरं नाही. पांडव जे युद्ध करण्यासाठी आलेले ते त्यांच्या हक्कासाठी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. आणि सज्जनाहो, जो व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही तो व्यक्ती मेलेलाच असतो. म्हणून स्वतःच्या हक्कासाठी माणसांनी लढलं पाहिजे. मग ते स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळेस माणूस लढत असतो त्यावेळेस मात्र कधी कधी तुमचे गुरुजन तुमच्या समोर येतील, कधी कधी तुमचे माता पिता तुमच्या समोर येतील, तुमच्या परिवारातली माणसं जरी तुमच्या समोर आली, तुमच्या जिव्हाळ्याची माणसं जरी तुमच्या जवळ आली, तुमच्या अवतीभोवतीची माणसं जरी तुमच्या जवळ आली, तरी पण युद्ध हे करावंच लागतं. हक्क हा घ्यावाच लागतो. माणसाने स्वतःचा हक्क कधीही सोडू नये. आलं लक्षात? पण दुसरी बाजू लक्षात ठेवा, हक्क घेत असताना त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीवही ठेवली पाहिजे. परंतु माणसाने स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. म्हणून पांडव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कौरवांचा असणारा राजा अर्थात दुर्योधन आचार्याला काय सांगतोय ते पहा. आचार्याला म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधान विराटस्य द्रुपदस्य महारथः. अत्र शूरा महेश्वासा. अत्र 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 म्हणजे ह्या ठिकाणी शूर मंडळी आलेले आहेत, शूर मंडळी आलेले आहेत. मला कधी कधी नवल वाटतं, दुर्योधनाने कबूल करावं एवढं मोठे पण भीमा, दुर्योधनाने कबूल करावं एवढं एवढं पराक्रमी हा भीम होता. आपल्या शत्रूने सुद्धा आपल्या गुणांविषयी कौतुक करावा असा आहे. याचा अर्थच काय, खऱ्या अर्थाने भीम सुद्धा काय पराक्रमी आहे. अत्र शूरा महेश्वासा भीम अर्जुन समायुधी. या ठिकाणी भीम अर्जुन ही सुद्धा मंडळी तुमच्या समोर युद्धासाठी आलेले. युयुधानो विराटस्य, विराट राजा सुद्धा आलेला आहे. आणि कशासाठी आलेला आहे? युयुधानो, युद्धाच्या इच्छेने आलेला आहे. द्रुपदस्य महारथ, द्रुपद पुत्र आलेले आहेत आणि द्रुपद सुद्धा या युद्धामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत. दृष्टकेतुश्च कितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैवेश्य नरपुंगवः. ह्या ठिकाणी दृष्टकेतुश्च कितान, काशी राजा, भोज राजा, अशी ही सगळी मंडळी युद्धाच्या ठिकाणी काय झालेले उपस्थित झालेले. पुरुजित सुद्धा आहेत. कुंती भोज नावाचा जो राजा आहे तोही या ठिकाणी आलेला आहे. आणि शैब राजा, ही सगळी मंडळी युद्धासाठी या ठिकाणी. अर्थात ही सगळी राजांची वर्णन आहेत, ही योद्ध्यांची वर्णन आहेत, की संपूर्ण भारतातून ती मंडळी आलेली आहेत युद्धाकरिता. कुठे आलेली आहेत? कुरुक्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि ते कुरुक्षेत्राची विशेषता काय आहे तर ते कुरुक्षेत्र एक धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र म्हणजे ही जी कर्मभूमी आहे, हे कर्मभूमी ही निष्ठी कर्मभूमी नसून ही धर्मभूमी सुद्धा आहे. म्हणून धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. पुढे वर्णन करत असताना युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमो जाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च अत्र सर्व एव महारथः. युद्धा मनुष्य विक्रांत, युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमो जाश्च वीर्यवान. ही सगळी जी मंडळी आहेत ही वीर्यवान आहेत, खऱ्या अर्थाने बलाढ्य आहेत, ताकदवान आहेत. हे कोणाला सांगतोय? दुर्योधन या ठिकाणी आचार्यांना सांगतोय. आचार्य कोण आहेत महाभारतामध्ये? आचार्य दोन आहेत, एक कृपाचार्य
आणि एक द्रोणाचार्य. आलं लक्षात. काय विशेषता आहे या योद्धांची? हे उत्तम आहेत, उत्तम जास्त वीर्यवान, आणि हे वीर्यवान आहेत. म्हणून उत्तम कोण असतो त्याचं उत्तरच आहे, जो वीर्यवान असतो तो उत्तम असतो. आता वीर्यवान असणं म्हणजे काय असणं? वीर्यवान असणं म्हणजे पुरुषार्थ प्रेमी असणं. पुरुषार्थ करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, इच्छा आहे, तो उत्तम असतो. जो कायम सत्याने वागतो तो उत्तम असतो. ज्याच्यामध्ये सत्य बोलण्याची सामर्थ्य आहे तो उत्तम असतो. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्वैव महारथः. आणि म्हणून अशी सगळी युद्धांच्या मंडळीने कोण कोण युद्धासाठी उद्युक्त झालेलं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. भवान, भीष्म, आणि याच्यानंतर हे पांडवांच्या बाजूने कोण कोण युद्ध करणार आहे हे सांगितल्यानंतर आता मात्र आपल्या बाजूने कोण कोण युद्ध करणार आहे याचं चिंतन दुर्योधन करू लागलेला आहे. तो म्हणायला लागलेला आहे त्यांच्या बाजूने ही मंडळी तर आहेतच, पण आमच्या बाजूने कोण आहे तर ऐका. अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. आता त्यांच्या बाजूने कोण आहे हे तुम्ही ऐकलेलं आहे. पुरजित, काशीराजा, कुंतीभोज राजा, ही सगळी मंडळी, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराजा, ही सगळी मंडळी पांडवांच्या बाजूने आहे. आपल्या बाजूने कोण आहे? काळजी करू नका, खचून जाऊ नका. अस्माकं तु विशिष्ट आहे, आपल्या बाजूने सुद्धा चांगली चांगली मंडळी आहेत. कोण कोण आहेत? द्विजोत्तम आहेत. द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण, द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि उत्तम म्हणजे ब्राह्मणांपैकी श्रेष्ठ असणारे. आता हे कृपाचार्य, द्रोणाचार्य ही सगळी ब्राह्मण मंडळी आहेत. आलं लक्षात. ही सुद्धा काही क्षत्रिय मंडळी, काही ब्राह्मण मंडळी, किंबहुना यांना सिकेपी म्हणू शकतो आपण. काय असतं ब्राह्मण म्हणू शकतो? ज्यांनी हातामध्ये शस्त्र धारण केलेले आहे. ज्या ब्राह्मणांनी शास्त्र सोडून हातामध्ये धर्मासाठी शस्त्र धारण केलेले आहेत त्यांना काय असतं? ब्राह्मण असं म्हणतात. आलं लक्षात. म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांना कायस्थ ब्राह्मण म्हणायला काही हरकत नाही. किंबहुना आपले विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा सिकेपी असं म्हणायला काही हरकत नाही. कारण धर्मासाठी, राष्ट्रासाठी ज्यांनी युद्धाचा मार्ग स्वीकारला, प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला, आंदोलनांचा मार्ग स्वीकारला आणि प्रखर आंदोलन केली. आलं लक्षात. किंबहुना लोकमान्य टिळकांचा जर म्हणायचं झालं, ज्या ब्राह्मणांनी धर्मासाठी, राष्ट्रासाठी युद्ध शास्त्राबरोबर शस्त्र सुद्धा धारण केलेले आहेत अशी ही ब्राह्मण द्विजोत्तम आहेत. हे नुसते द्विज नाही, नुसतं शास्त्रावर पोट भरणारी माणसं फक्त ब्राह्मण आहेत. पण शास्त्राबरोबर शस्त्रही धारण करून शास्त्राचं रक्षण केलं पाहिजे, धर्माचं रक्षण केलं पाहिजे या हेतूने जीवन जगलेले आहेत ते खऱ्या अर्थाने द्विज उत्तम आहेत. असू द्या. तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य, माझ्या सैन्याचे जे नायक आहेत, संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. मी कालही सांगितलं, संज्ञा म्हणजे मी त्यांची आता नावं सांगतो. संज्ञार्थम तान ब्रवीमि ते, मी त्यांचीही नावं सांगतो. आचार्यजी कोण आहेत आपल्या बाजूनी? अस्माकं तु विशिष्ट आहे, आपल्या बाजूनी कोण कोण युद्ध करणार आहेत? भवान, भीष्मश्च, कर्णश्च, कृपश्च, समितिंजयः. भवान म्हणजे आपण. भवान म्हणजे काय? आमच्या बाजूने, आपल्या बाजूने युद्ध करणारे कोण आहेत? तर भवान तुम्ही आहात. भीष्मश्च, भीष्म आहे पहा. आलं लक्षात. कर्णश्च, त्या ठिकाणी कर्ण आहे ते पहा. कृपश्च, कृपाचार्य आहेत ते पहा. याचा अर्थ कृपाचार्य आहेत, याचा अर्थ द्रोणाचार्यांशी हा संवाद आहे. हा जो संवाद चालू आहे दुर्योधनाचा द्रोणाचार्यांबरोबर चालू आहे, आणि कृपाचार्य सुद्धा आहेत. कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, आणि ही सगळी मंडळी युद्धाच्या ठिकाणी काय झालेली आहे? युद्धाच्या इच्छेने आपल्या बाजूनी उपस्थित झालेली आहेत. भवान, भीष्मश्च, कर्णश्च, कृपश्च, समितिंजयः, अश्वत्थामा, विकर्णश्च, सोमदत्तिस् तथैवच. अजून पुढे अन्येच बहव शूरा. फक्त हे एवढेच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. अजून खूप आहेत. अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता. अर्जुन म्हणतो अनेक सुद्धा अजून सुद्धा खूप आहेत, आणि तुम्हाला सांगू का? मदर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी जीव देणारे आहेत.
पापी माणूस जो असतो ना, मूर्ख माणूस जो असतो ना, त्याचा हा कायम आविर्भाव असतो की हे सगळे माझे आहेत आणि हे माझ्यासाठी काहीही करू शकतात. वास्तविक जीवनाचं सत्य आहे, कुणी कुणाचं नसतं आणि कुणी कुणाला शेवटपर्यंत साथ देणारा नसतो. म्हणून अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी त्याग करणाऱ्या, माझ्यासाठी जीवाची त्याग करण्याची क्षमता ठेवणा, मदर्थे त्यक्त जीविता, असा याचा भाव आहे, असा हा याचा भ्रम आहे. मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा, आणि त्यांनी नाना प्रकारचे शस्त्र, नाना प्रकारचे आयुध हातामध्ये धरलेले आहेत. हा त्यांच्या बरोबर आहेत. त्या काळचे शस्त्र म्हणजे काय असतील, धनुष्यबाण असतील, तलवार असेल, भाला असेल, त्या काळामध्ये ज्या काही तोफा असतील, नाही का, सर्वे युद्ध विशारदा. आणि या योद्ध्यांची विशेषता काय आहे, पांडवांच्या योद्ध्यांची विशेषता काय आहे, ते वीर्यवान आहेत. तर कौरवांच्या बाजूने युद्ध करणाऱ्यांच्या योद्ध्यांची विशेषता काय आहे, तर हे सगळे युद्ध विशारद आहे. विशारद म्हणजे प्रवीण. विशारद या शब्दाचा अर्थ काय आहे, प्रवीण आहे. म्हणून गान विशारद, ताल विशारद, हा विशारद या शब्दाचा अर्थ आहे गाण्यामध्ये प्रवीण. आलं लक्षात. तसं हे सगळे युद्ध विशारद आहेत, युद्धांमध्ये अतिशय प्रवीण आहेत. अस्माक अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, पर्याप्तम तिदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. आणि मग मात्र या दुर्योधनाने त्या योद्ध्यांची तुलना करायला सुरुवात केलेली आहे की पर्याप्त, अतिशय संक्षिप्त असं जर कोणाचं बल असेल तर ते भीमाचं. पण म्हणजे पण ह्या आपल्या बाजूने असणारा योद्धा म्हणजे भीष्म यांचं काय अतुलनीय बल आहे. आणि असं तुलनात्मक दर्शन पांडवांच्या बाजूने आणि कौरवांच्या बाजूने, कौरवांच्या बाजूने योद्धा कसे आहेत, ते युद्ध विशारद आहे, त्यांची काय विशेषता आहे, मदर्थे त्यक्त जीविता ही एक दुसरी विशेषता आहे. सर्वे युद्ध विशारदा ही एक विशेषता आहे. आणि दुसरी विशेषता काय पांडवांच्या बाजूनी, तर सर्व एव महारथा ही पांडवांच्या बाजूने युद्ध करणाऱ्यांची विशेषता आहे. किंबहुना वीर्यवान आहेत, किंबहुना द्रुपदश महारथी आहेत, अशी विशेषण दोन्ही यांना दिलेली आहेत. आणि आज या 10 श्लोकांचं चिंतन झालेलं आहे. जवळपास 35 अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि म्हणून आजच्या या सत्राला आपण या ठिकाणी थांबतोय. ही भूमिका फक्त प्रथम पाठ शब्द परिचय आहे, त्यानंतर त्या शब्दांचं काय विशेष अर्थ आहे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होणार आहे याचं विश्लेषण ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये होईलच. पण सर्वतोप्रथम आपण विस्तार भयामध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. तोपर्यंत चिंतन करा, काळजी घ्या. जय जय रामकृष्ण आहे.